महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्येप्रकरणी वळसंकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा प्रकार 12 मृत्यूस कारणीभूत असे नमूद करण्यात आले आहे। 8 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास डॉक्टर वळसंकर यांच्या घरातील बाथरूममध्ये ही घटना घडली। या प्रकरणी डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर वय 45 वर्ष राहणार SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस वळसंकर हॉस्पिटल मोदी रेल्वे क्रॉसिंग सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर हिच्या विरुद्ध 19 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे। आरोपी मनीषा ही वळसंकर हॉस्पिटलमध्ये काम करत होती। तिला डॉक्टर वळसंकर यांनी वेळोवेळी सहकार्य करून देखील आरोपीने फिर्यादीवर खोटे आरोप करून धमकीवजा पत्र पाठवल्याने फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूम मधील अटॅच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतःचा परवाना असलेल्या पिस्टल मधून कानशिलात गोळी घालून आत्महत्या केली व आरोपी मनीषा ही फिर्यादीच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे असे डॉक्टर अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। मनीषा माने ही मरियाई चौकातील गवळी वस्ती तालीम येथील स्वर्गीय सुरेश निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि गिरणी कामगार तसेच व्यवसायाने गवळी असलेले हरिभाऊ निंबाळकर यांची कन्या आहे। हरिभाऊ यांना एक मुलगी आणि 2 मुले। तिचा विवाह सर्वप्रथम मुसळे नामक व्यक्तीशी झाला, मात्र पतीला दारूचे व्यसन असल्याने तिने त्याला सोडून माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला। पहिले पती मुसळे यांच्यापासून मनीषा हिला 2 मुले आहेत। मुलीने दुसरा विवाह केल्यामुळे निंबाळकर कुटुंबीय तिच्याशी बोलत नव्हते। काही वर्षांपूर्वी हरिभाऊ निंबाळकर यांचे निधन झाले, त्यावेळी मनीषा ही वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गवळी वस्ती येथे गेल्यानंतर तिच्या भावांनी तिला तिथे येण्यापासून मज्जाव केला, मात्र मनीषा हिने चिडून तिसऱ्या दिवशीच विधी स्वतः तुरकून वडिलांप्रती आपली भावना व्यक्त केली। याची ही चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती। शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यात कामाला लागली होती। कालांतराने डॉक्टर वळसंकर यांच्या घरातील ती मेंबर बनली। हॉस्पिटलमध्ये बघता बघता टॉपवर गेली। डॉक्टर वळसंकर यांच्यानंतर मनीषा हिचाच हॉस्पिटलमध्ये वट होता। डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफ सुद्धा तिला टरकून होता। तिचे स्वतःचे प्रस्थ इतके होते की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडी सुद्धा हलत नव्हती अशी परिस्थिती होती। सामान्य घरातून आलेली आणि जवळपास 20 ते 25 वर्ष हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुख पद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टरांची जणू ती एक मानसकन्या असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे। डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमधून बेदखल करण्यात आल्यानंतर मनीषा माने हिला सुद्धा काढून टाकण्यात येत असल्याची कुणकुण लागतात। तिने डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मी इतकी वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केलं, मला 2 अपत्य आहेत, माझ्या कुटुंबाचे पुढे कसे होणार, मला कामावरून काढण्यास मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती। त्याचा सर्वात मोठा तणाव डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यावर होता। मनीषा खूप वर्षांपासून हॉस्पिटलचे काम बघत आहे, शिवाय ती आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये सुद्धा वाद होता। त्यातूनच डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलीस तपासात आणखी काय पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सदर बाजार पोलिसांनी आरोपी मनीषा हिला रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मध्ये या जी मनीषा मुसळे माने या ज्या आहेत या 2008 पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत। ते सध्या AO म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की 17/4ला तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबाला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतो आहे, माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातं आहे, माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत, नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला 17 तारखेला। 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं। घरी नाही, हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं। हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली, लिखित माफी मागितली। माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची FIR आहे। आज मनीषा मुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं आणि हजर केल्यानंतर त्यांनी 8 ग्राउंड सांगितले पोलीस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत, ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे। ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत। मूळ प्रत जी हॉस्पिटलमध्ये फाडली, मेलची जी मूळ प्रत होती ते ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती। मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे। याकरता
3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. त्याच्यावर आम्ही आरोपीतर्फे युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिलावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला. आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे, ती चिठ्ठी टाईप्ड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे. आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली, त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला, पोलिसांचा युक्तिवाद ऐकला. पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी. या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. पण मग पुढे काय भूमिका असणार आहे? कारण आता आम्ही 23 तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू. आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशिलावरती करण्यात आलेले होते का? नाही, तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे. तसं FIRमध्ये सुद्धा नाही, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एकसुद्धा नाही आहेत त्यांच्यावरती. त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी 17 तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका, मी फार जुनी कर्मचारी आहे, आणि असे आरोप आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत. आपल्या आशिलानं स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबावापोटी डॉक्टरांनी आत्महत्या अशी त्यांची स्टोरी आहे. पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते FIRमध्ये सांगतायत. बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफीसुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली. त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतलं असेल. अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं? ती तेवढीच दुष्ट होती, ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती, तर डेफिनेटली तिला बोलावून घेण्यात आलं नसतं. ते डायरेक्ट FIR केले असते. कामावरनं काही कमी करण्यात आलं होतं? काही नाही, फक्त पगार कपात, 1 दिवसाची पगार कपात केली होती, एवढाच विषय. नाही, पण त्याच्यामध्ये त्या नोकरीस होता, त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं. त्याच्यामुळे जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित. पण मग त्यांना कामावर त्यांचा जो पगार आहे तो कोणी कट केलेला होता? म्हणजे प्रशासन म्हणून? नाही, कल्पना आहे त्याची. प्रशासन म्हणून कोणी पगार कट केलेला होता? म्हणजे डॉक्टर बघत होते का? डॉक्टर साहेब स्वतः 1 दिवसाचा पगार कपात केले होते असा आरोप आहे. 1 दिवसाचा पगार. काय कारण होतं पगार कपात? त्या दिवशी ती रजा घेतली होती. त्यांचं म्हणणं असं आहे की मी जुनी कर्मचारी असल्यामुळे मी सुट्टी जरी घेत होते तरी माझा पगार कपात करत नव्हते. आणि हे पहिल्यांदा असं घडलं की मी सुट्टी घेतल्यानंतर माझा पगार कपात केला आणि त्याच्याबद्दल ती व्यथित झाली आणि डॉक्टर साहेबांना सांगितली मला मानसिक त्रास होत आहे. साधारण किती FIRमध्ये आले का? कशाचा? हो, पगार कपात FIRमध्ये आहे. FIRमध्ये आहे. मानसिक त्रास कशा पद्धतीचा होत होता त्याच्याबद्दल FIRमध्ये कुठं नाही. आणि माझ्या आशिलाकडून माहिती हीच मिळालेली आहे मला की मी फक्त ते ईमेलद्वारे पत्र लिहिले. याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधी काय बोललेलं नाही किंवा पैशाचे कुठले आर्थिक व्यवहार नाही किंवा इतर कुठले डॉक्टर साहेबांच्या चारित्र्यावर म्हणा किंवा ह्याच्यावर असे कुठलेही घाणेरडे आरोप तिने केलेले नाही आहेत असं त्यांचं सुद्धा म्हणणं नाही आहे. पत्रात नेमकं काय म्हटलं तुम्ही? पत्रामध्ये हेच की 1 दिवसाचा पगार का कपात केला, माफी कशासाठी? मग तो आरोप केला. एवढी जुनी सहकारी आहात तुम्ही. काय आरोप केला? हा आरोप की माझा 1 दिवसाचा पगार कपात का करताय तुम्ही, बाकी इतर कर्मचाऱ्यांचं का ऐकताय? माफी मागायचं काय? तो मेलमध्ये पत्र पाठवलं ना, मग त्यामुळे डॉक्टर साहेब व्यथित झाले की ही अशी कशी पाठवली आणि त्याच्यामुळं ती माफी मागितली. परत पगार कपात झालेला आहे काय? 1 दिवसाचा पगार असं सांगतायत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.